कुणीही स्वतःच्या मर्जीने गिरनारला जाऊ शकत नाही. दत्तगुरूंचा हा संकेत मिळाला तरच योग येतो. गिरनार पर्वतावरील 10,000 पायऱ्या चढणे हे केवळ एक मोठे शारीरिक आव्हान नाही, तर ती भक्ताच्या मनाची आणि अढळ श्रद्धेची एक अतिशय खडतर अशी आध्यात्मिक परीक्षाच असते. या प्रवासात प्रत्येक टप्प्यावर माणसाचा संयम आणि दत्तगुरूंवरील त्याचा विश्वास किती प्रबळ आहे हे वारंवार तपासले जाते. जो खऱ्या अर्थाने आतून समर्पित असतो तोच या परीक्षेला यशस्वीपणे सामोरा जाऊ शकतो. शारीरिक ताकद येथे दुय्यम ठरते आणि मानसिक बळच तुम्हाला सर्वोच्च शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी खरी ऊर्जा प्रदान करते. दत्तनामाचा अखंड गजर करत श्रद्धेने पुढे पाऊल टाकल्यासच हा अवघड वाटणारा टप्पा सहजपणे पार करता येतो. तुम्ही व्यवहारात किंवा समाजात कितीही मोठे, श्रीमंत किंवा प्रतिष्ठित असाल तरी गिरनारच्या पवित्र पायथ्याशी पोहोचताच तुमचा सारा अहंकार पूर्णपणे गळून पडावाच लागतो. जो माणूस मी माझ्या ताकदीवर हा पर्वत सहज चढून जाईन अशा खोट्या गर्वाने पायऱ्या चढायला सुरुवात करतो, त्याला पर्वत कधीच पूर्ण चढू देत नाही. वाटेतच त्याची दमछाक होऊन त्याला आपला पराभव आणि स्वतःचे क्षुल्लकत्व मान्य करावे लागते. या उलट जो भक्त अत्यंत नम्रतेने आणि दत्तगुरूंच्या चरणी लीन होऊन मार्गक्रमण करतो तोच खऱ्या अर्थाने शिखरावर पोहोचतो. हा पर्वत माणसाला जमिनीवर राहायला शिकवतो आणि खऱ्या भक्तीचा अहंकार रहित मार्ग दाखवतो. 10,000 पायऱ्यांचा हा अतिशय खडतर आणि दमवणारा प्रवास करताना प्रत्येकाच्या आयुष्यात एक अशी वेळ येते जेव्हा शरीर पूर्णपणे साथ सोडते आणि एकही पाऊल पुढे टाकणे अशक्य वाटू लागते. पण अशा वेळी जेव्हा भक्त अत्यंत आर्ततेने दत्त दत्त असे नामस्मरण सुरू करतो, तेव्हा अचानक त्याच्या शरीरात एक प्रचंड आणि अदृश्य अशी दैवी ऊर्जा संचारल्याचा अद्भुत अनुभव येतो. कुणीतरी अत्यंत प्रेमाने आपल्या पाठीवर हात ठेवून आपल्याला हलकेच वरच्या दिशेने ढकलत असल्याचा साक्षात भास भक्तांना या वाटेवर होतो. दत्तगुरूंचे अदृश्य हात आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत याची प्रचिती या क्षणी भक्ताला हमखास येते. त्यामुळेच अशक्य वाटणारा हा डोंगर लीलया पार करता येतो. प्रत्यक्ष गिरनार पर्वतावर जाण्याचा योग जुळून येण्यापूर्वी दत्तगुरू आपल्या लाडक्या भक्तांना अत्यंत गूढ आणि सूचक अशा स्वप्नांच्या माध्यमातून आधीच स्पष्ट पूर्वकल्पना देत असतात. अनेक भक्तांना त्यांच्या झोपेत दत्तगुरूंचे साक्षात दर्शन, औदुंबराचे पवित्र झाड, श्वान किंवा दत्तांच्या मंगल पादुका यांचे अत्यंत जिवंत वाटणारे दृष्टांत होतात. हा एक अत्यंत दुर्मिळ आणि दैवी संकेत असतो की आता तुमची खऱ्या अर्थाने वेळ जवळ आली आहे आणि प्रत्यक्ष गुरुमाऊली तुम्हाला हाक मारत आहे. अशी स्वप्ने पडल्यानंतर भक्ताच्या मनातील ओढ अधिकच तीव्र होते आणि सर्व गोष्टी आपोआप जुळून येतात. हा अनुभव भक्ताचा दत्तगुरूंवरील विश्वास आणि निष्ठा अधिकच दृढ करणारा ठरतो. गिरनार पर्वतावर अतिशय उंचावर असलेल्या कमंडलू कुंडातील पाणी कोणत्याही ऋतूत कधीही आटत नाही, हे एक अत्यंत न उलगडलेले आणि थक्क करणारे मोठे रहस्य आहे. दररोज हजारो भाविक आणि साधू संत तिथे अत्यंत श्रद्धेने हे तीर्थरूपी पाणी पितात. तरीही या कुंडातील पाण्याची पातळी कधीच कमी होताना दिसत नाही. इतक्या हजारो फूट उंचीवर हा पाण्याचा अखंड स्रोत नेमका कुठून आणि कसा येतो हे आजवर विज्ञानालाही एक मोठे न सुटलेले गूढच आहे. हे केवळ आणि केवळ साक्षात दत्तगुरूंच्या कमंडलूचेच पवित्र पाणी आहे आणि त्यांचीच ही अगाध लीला आहे यावर सर्व भक्तांची नितांत श्रद्धा आहे. हे तीर्थप्राशन केल्यावर भक्ताचा सर्व थकवा आणि तहान एका क्षणात नाहीशी होते. गिरनारच्या सर्वोच्च शिखरावर प्रत्यक्ष गुरु दत्तात्रेयांची अत्यंत पवित्र आणि स्वयंभू अशी अखंड धुनी आजही पूर्णपणे प्रज्वलित अवस्थेत पाहायला मिळते.
शेकडो वर्षांपासून ही धुनी कधीही विझलेली नाही आणि तिचे तेज आजही तितकेच प्रखर आणि ऊर्जा देणारे आहे. या पवित्र धुनीची राख म्हणजेच भस्म हे भक्तांसाठी सर्व प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक संकटांवर मात करणारे जगातील सर्वात मोठे आणि प्रभावी औषध मानले जाते. हे भस्म कपाळाला लावल्याने किंवा सोबत ठेवल्याने आयुष्यातील सर्व नकारात्मक ऊर्जा आणि दुष्ट शक्तींचा कायमचा नाश होतो अशी प्रबळ मान्यता आहे. याच धुनीच्या साक्षीत दत्तगुरू अदृश्य रूपाने सदैव वास करतात अशी प्रत्येक भक्ताची ठाम श्रद्धा आहे. गिरनारच्या अगदी सर्वोच्च शिखरावर जेव्हा तुम्ही पोहोचता तेव्हा तिथे असलेल्या साक्षात दत्तगुरूंच्या मंगल पादुकांचे दर्शन हा आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा आणि समाधानाचा क्षण असतो. या पवित्र पादुकांना नुसता स्पर्श करताच भक्ताच्या अंगावर एकदम काटा उभा राहतो आणि नकळतपणे त्याच्या डोळ्यांतून प्रेमाचे आणि कृतज्ञतेचे अश्रू अखंडपणे वाहू लागतात. हे तिथे असलेल्या अत्यंत प्रबळ आणि जिवंत अशा दैवी चैतन्याचे सर्वात मोठे लक्षण आहे, जे शब्दात कधीच व्यक्त करता येत नाही. या स्पर्शाने भक्ताला साक्षात दत्तगुरूंनी आपल्याला कुशीत घेतल्याचा अतिशय उबदार आणि सुरक्षित असा दिव्य अनुभव येतो. या एका क्षणासाठीच भक्त हजारो पायऱ्यांचे कष्ट अत्यंत आनंदाने सहन करत इथे पोहोचलेला असतो. गिरनारला जाण्याचा प्लॅन तुम्ही स्वतःच्या मर्जीने कितीही वर्षे ठरवत असाल तरी जोपर्यंत दत्त महाराजांची इच्छा होत नाही तोपर्यंत हा प्रवास कधीच प्रत्यक्षात घडून येत नाही. आणि जेव्हा साक्षात दत्तगुरूंचे बोलावणे येते तेव्हा मात्र अवघ्या 2 ते 3 दिवसात प्रवासाची तिकीट, राहण्याची उत्तम सोय आणि ऑफिसच्या सुट्ट्या अशा सर्व गोष्टी अत्यंत आश्चर्यकारकरित्या आपोआप मॅनेज होतात. पैशांची कोणतीही कमतरता भासत नाही आणि सर्व अडथळे एका अदृश्य शक्तीने दूर केल्यासारखे मार्ग मोकळा होतो. या अचानक जुरून आलेल्या योगालाच दत्तगुरूंचे थेट बोलावणे असे म्हटले जाते, ज्याला नाकारण्याची ताकद कोणत्याही माणसात नसते. हा प्रवास म्हणजे भक्ताची निवड स्वतः ईश्वरानेच केलेली असते. 8,000 पेक्षा जास्त पायऱ्या चढून गेल्यानंतर वर असलेल्या अन्नछत्रात सर्व भक्तांसाठी मिळणारा अत्यंत साधा आणि गरम असा प्रसाद हा खऱ्या अर्थाने अमृतासमान मधुर लागतो. इतक्या प्रचंड उंचावर आणि दुर्गम ठिकाणी दररोज हजारो लोकांसाठी अन्न कसे पोहोचते आणि कसे शिजते हे साक्षात दत्तगुरूंचेच एक महान आणि अखंड चालणारे कार्य आहे. हा प्रसाद ग्रहण करताच शरीराचा सर्व थकवा कुठल्या कुठे पळून जातो आणि अंगात एक वेगळीच नवीन ऊर्जा आणि तृप्ती निर्माण होते. कुणीही भक्त दत्तगुरूंच्या या दरबारातून कधीही उपाशीपोटी परत जात नाही. ही या अन्नछत्राची सर्वात मोठी आणि दैवी अशी प्रचिती आहे. हा प्रसाद मिळणे हे भक्ताचे मोठे भाग्यच मानले जाते. गिरनार पर्वताची आणि दत्तगुरूंच्या या वारीची सर्वात खास आणि वेगळी गोष्ट म्हणजे जो भक्त आयुष्यात एकदा तरी इथे जाऊन येतो त्याला तिथे पुन्हा पुन्हा जाण्याची अक्षरशः वेड लावणारी ओढ लागते. ती पवित्र आणि चैतन्यमय जागा भक्ताला चुंबकासारखी स्वतःकडे वारंवार खेचत राहते आणि तो भक्त पुढच्या वारीचे वेध लागूनच आपले उर्वरित आयुष्य जगतो. एकदा गिरनारची अनुभूती घेतलेला माणूस जगातील इतर कोणत्याही सुखात रमत नाही. त्याचे मन नेहमीच त्या सर्वोच्च शिखरावर आणि दत्तगुरूंच्या पादुकांजवळच घुटमळत राहते. पुढच्या वर्षी पुन्हा यायचे हाच एकमेव दृढ संकल्प घेऊन तो खाली उतरतो आणि दत्तगुरूही त्याची ही प्रामाणिक इच्छा नक्कीच पूर्ण करतात. गिरनार वारीमुळे आयुष्यातील सर्व अडथळे दूर होऊन प्रगतीचे आणि सुखाचे अनेक नवीन आणि मोठे मार्ग भक्तासाठी आपोआप खुले होतात. व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.